तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव खामगाव मार्गावरील माऊली अभियांत्रिकी कॉलेज जवळ वनविभागाच्या पथकाने कारवाई करत अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त केला। या कारवाईत जळाऊ लाकूड व ट्रक असा एकूण 5,63,937 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 24 जुलैच्या मध्यरात्री गस्तीवेळी प्राप्त गुप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र कार्यालय संरक्षण खामगावच्या पथकाने MP 09 HG 0275 क्रमांकाचा ट्रक थांबवून त्याची तपासणी केली। यावेळी ट्रकमध्ये 11 घनमीटर जळाऊ लाकडाचा साठा आढळून आला। ट्रक चालक मोहम्मद मोहसिन मोहम्मद यासीन वय 32 वर्ष राहणार सिंदीपुरा बुरहानपूर मध्य प्रदेश याच्याकडे लाकूड वाहतुकीचा वैध परवाना नसल्याचे आढळले। त्यामुळे वनविभागाने ट्रक व लाकूड जप्त करून वनगुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत 13,937 रुपयांचे लाकूड आणि 5,50,000 रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला आहे। उपवन संरक्षक जमीर शेख, विभागीय वनाधिकारी दक्षता कमलेश पाटील व सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। जीवा राऊत, वनकृषी अधिकारी खामगाव मोबाईल स्क्वॉड व माझी टीम रात्रगस्ती असताना गोपनीय माहितीच्या आधारे खबर मिळाल्याने शेगाव ते खामगाव रोडवर नाकाबंदी करून माऊली इंजिनिअरिंग कॉलेज जवळ सवची ट्रक टाटा MP 09 HG 0275 थांबवून तपासले असता सदर ट्रकमध्ये आडदात मिळून आले। ट्रक चालकास वाहतूक परवान्याविषयी मागणी केली असता त्यांनी नसल्याचे सांगितले। समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर ट्रक ताब्यात घेऊन हा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक खामगाव येथे आणून वनगुन्हा जाहीर करण्यात आलेला आहे। सदर कार्यवाही ही माननीय उपवनसंरक्षक जमीर शेख साहेब, माननीय विभागीय वनाधिकारी दक्षता श्री कमलेश पाटील साहेब व माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मोबाईल स्क्वॉड खामगावची संपूर्ण टीम आणि स्थानिक वनरक्षक यांनी मिळून दिलेली आहे। तरी सामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की अशी कुठलीही अवैधरित्या वाहतूक आढळल्यास कृपया आमचे संपर्क करावा, तत्काळ कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।